आमदार राजू खरे यांचा वादळग्रस्त हगलूर गावाचा पाहणी दौरा. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवून देण्याचा प्रशासनाला निर्देश. हुगलूरमध्ये वादळाचा हाहाकार. संसार उघड्यावर आलेल्या कुटुंबांना आमदार राजू खरे यांनी दिला धीर. संकटात जनतेच्या पाठीशी. हगलूरमधील नुकसानग्रस्त भागाची आमदार राजू खरे यांच्याकडून पाहणी. दिनांक 21 एप्रिल रोजी झालेल्या भीषण वादळी वाऱ्यामुळे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील हगलूर गावाला मोठा तडाखा बसलाय. या नैसर्गिक आपत्तीत अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आलेत. शेती आणि मालमत्तेचं अतोनात नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर आमदार राजू खरे यांनी आज हगलूर गावाला भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि ग्रामस्थांना धीर दिला. संसार उघड्यावर. वादळाच्या तीव्रतेमुळे श्री नानासाहेब रामचंद्र चव्हाण यांच्या घराचे छप्पर पूर्णपणे उडून गेलंय. घरातील साहित्याचं नुकसान झाल्यानं त्यांचं कुटुंब सध्या अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत आहे. आमदार महोदयांनी स्वतः त्यांच्या घराची पाहणी करून मदतीचं आश्वासन दिलं. प्रशासनाला आदेश. नुकसानीचं गांभीर्य लक्षात घेऊन आमदार राजू खरे यांनी उपस्थित असलेल्या तलाठी, ग्रामसेवक आणि सर्कल अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. मदतीचा पाठपुरावा. शासनाच्या विविध योजनांतून नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त आणि जलद मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रशासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करू असं आश्वासन आमदार खरे यांनी दिलं. उपस्थित मान्यवर व अधिकारी. या पाहणी दौऱ्यावेळी प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संभाजी भडकुंबे, माजी उपसभापती उत्तर सोलापूर, रजनी भडकुंबे, माजी सभापती, राजकुमार शिंदे, सुरेखा राठोड, ग्रामविकास अधिकारी लातू हगलूर, रफिक पठाण, माजी सरपंच हगलूर, राजेंद्र गायकवाड, संजय वडजे, सरपंच सेवालाल नगर, श्री बाबासाहेब पाटील, माजी सभापती. नैसर्गिक आपत्तीमुळे हगलूरमधील नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. प्रशासनानं कोणताही विलंब न लावता वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, जेणेकरून बाधितांना आर्थिक मदत वेळेत मिळेल. आम्ही या संकटात जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.